प्रमोद जठार यांच्या महाराष्ट्र विधान परिषद आमदारपदी निवडीबद्दल वेंगुर्ला भाजप कार्यालयात जल्लोषात स्वागत करण्यात आलं। सिंधुदुर्गच्या मातीतून उभा राहिलेला हा नेतृत्वाचा बुलंद आवाज आता विधान परिषदेत अधिक ताकदीने घुमणार आहे। कार्यकर्त्यांच्या उत्साहाने आणि जनतेच्या विश्वासाने सजलेला हा गौरवाचा क्षण संपूर्ण कोकणसाठी अभिमानास्पद ठरलाय। जनसेवेचा ध्यास, विकासाची निष्ठा आणि पक्षाप्रती समर्पण यांची दखल घेत मिळालेला हा मान सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे। भाजपच्या असंख्य कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रमोद जठार यांचा स्वागत सोहळा पार पडलाय। भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार सन्माननीय प्रमोदजी जठार साहेब यांचं आज भारतीय जनता पार्टी वेंगुर्ले कार्यालयामध्ये आगमन झालंय। आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करूया आणि तालुक्याच्या वतीने मी सन्माननीय शरदजी चव्हाण यांना विनंती करतो की त्यांचं शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा। भारतीय जनता पार्टीचा सर्वांचा खरं तर एक आनंदाचा क्षण आहे आणि आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा अजून एक आमदार आपल्या जठार साहेबांच्या रूपाने आपल्याला पक्षाने दिलेला आहे। खरोखर एक चांगली गोष्ट। आणि दुसरी गोष्ट म्हणजे महत्त्वाची की पक्षामध्ये निष्ठा किंवा संयम बाळगल्यानंतर ज्या पद्धतीने पक्ष नेतृत्व एखाद्यावर विश्वास टाकतं त्या पद्धतीने पक्ष नेतृत्वाने सन्माननीय जठार साहेबांवर विश्वास टाकलेला आहे आणि त्यांना एक चांगली संधी पक्षाच्या माध्यमातून दिलेली आहे। खरं तर लोकसभा प्रवास म्हणजे ज्यावेळी आपले प्रदेशाध्यक्ष आमचे बावनकुळे साहेब होते आणि त्यावेळी खरं तर लोकसभेची आपल्याला लढाई जिंकायची होती आणि त्यावेळी संपूर्ण लोकसभेची जबाबदारी ही सन्माननीय जठार साहेबांवर दिली होती आणि त्यावेळी त्यांनी चिपळूण पासून ते बांद्यापर्यंत म्हणजे वडामार्गपर्यंत संपूर्ण हा परिसर पिंजून काढला होता आणि संघटनात्मक बांधणी ही तयार केली होती। आणि त्यानंतर आपल्याला सर्वांना माहीत आहे की राणे साहेबांना आपल्याने पक्षाने उमेदवारी दिली आणि आपण वर्गत म्हणजे बहुसंख्य मताने आपण निवडून आलो। तर अशा पद्धतीने भारतीय जनता पार्टीमध्ये जो काम करणारा कार्यकर्ता असतो त्याला नक्कीच न्याय दिला जातो आणि त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे सन्माननीय जठार साहेब आहेत। मी त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देतो आणि यानंतर मी आमच्या नगराध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी शुभेच्छा द्या। एक भारतीय जनता पार्टीचे आमदार म्हणून आपल्याकडे आलेले आहेत त्यांचं मी सर्वप्रथम स्वागत करतो आणि मी नगराध्यक्ष झाल्यापासून आम्ही आमच्यासोबत ते आहेत। त्यावेळी त्याने एक प्रचाराच्या वेळी एक घोषणा केली होती की वेंगुर्ला नगर परिषदेला पाहिजे तेवढा निधी देऊ। म्हटलं साहेब किती देणार? 500 कोटी देऊया। हा सगळा चेष्टेचा विषय असू दे, हा चेष्टा विषय बाजू सुटला तर आम्हाला भरघोस निधी आतापर्यंत मिळत गेलेला आहे आणि आता हक्काचे आमदार झाले हे म्हटलं वेंगुर्ला नगर परिषदेला निधी द्यायला ते अजिबात कमी पडणार नाही मला खात्री आहे। सगळ्या प्रकारची कामं आपण वेंगुर्ल्याच्या विकासासाठी करूया। निधी देणारे आमचे आमदार साहेब इथे आहेत। सर्वांच्या नगर परिषदेच्या सर्व नगर परिषद आणि आपल्या ग्रामस्थांच्या आणि नागरिकांच्या तर्फे मी त्यांचं स्वागत आणि अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील वाटचाली शुभेच्छा देतो। धन्यवाद। नवनिर्वाचित विधान परिषदेचे आमदार श्री प्रमोदजी जठार, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष विनीतजी दळवी, आपले जिल्हाध्यक्ष प्रभाकरजी सावंत, ज्येष्ठ नेते आपले चव्हाण साहेब, सभापती आपण सर्व कार्यकर्ते खूप वर्ष म्हणजे आम्हाला आनंदाचा क्षण आहे की आमच्या जठार साहेबांना आमदारकी मिळाली। आमच्यासाठी अतिशय आनंदाचा क्षण आहे। किती वर्ष अतिशय स्ट्रगल करून खरं म्हटलं तर त्यांचं आयुष्य हे मुंबईत गेलं। त्याच्यानंतर पक्षाने त्यांना सांगितलं की तुम्ही कोकणात जाऊन निवडणूक लढवून आमदारकीची निवडणूक लढवायची आहे। तर ते अगदी हिमतीने त्यावेळी कणकवलीसारख्या मतदारसंघातून उभे राहिले, निवडून आले
आणि त्यानंतर सुद्धा पक्षाने दिलेली नेहमीच अगदी बरीच म्हणजे ते पक्षाचं काम करत आले. दुसऱ्यांदा त्यांना अपयश जरी निवडणुकीत आलं तरी सुद्धा कधी परत आपण फिरून मुंबईला जाऊया आणि आपण आपला सहभाग काढून घेऊया असं त्यांनी न करता पुढेही आपलं काम चालू ठेवलं. त्याच्यात त्यांनी कोकण दूध डेअरी सारखा प्रकल्प उभा केला. आणि खरं म्हटलं तर म्हणजे प्रमोदजींचं व्यक्तिमत्व हे अभ्यासू आहे, विजनरी आहे आणि त्यांना साहित्याची आवड आहे. त्यांना खूप जण म्हणायचे सुद्धा की तुम्ही ही सगळी मुसाफिरी करता तर ते करून तुम्ही निवडणूक लढवू शकणार नाही, कारण त्यांचा इंटरेस्ट हा वेगवेगळ्या विषयांमध्ये असतो की ज्यांचं कोणाकडे त्या गोष्टींकडे लक्ष पण जात नाही. तर त्या गोष्टींमध्ये त्यांनी खूपदा लक्ष दिलेलं होतं. तर बहुआयामी असं खरं म्हटलं तर व्यक्तिमत्व आहे. नाणारचा रिफायनरी प्रकल्प व्हावा आणि त्याच्यासाठी सुद्धा त्यांची खूप महत्त्वाची भूमिका त्यांनी बजावलेली आहे. दुर्दैवाने आपण त्यात यश मिळवू जरी शकलेलं नसतो तरी पुढच्या काळात ते नाणारची रिफायनरी आपल्याकडे कदाचित विषय होऊही शकतो. तर त्यांनी त्याच्यासाठी खरोखर परिश्रम घेतले आणि त्यांनी त्यांच्याकडून आम्ही सुद्धा बऱ्याच गोष्टी शिकलो. ते म्हणजे ते आम्ही बऱ्याच वेळा म्हणायचे हा नको तो नको तो नको, तर ते सुद्धा म्हणायचे हा नको तो नको असं चालणार नाही. कारण का तर आपण काही माणसं ही फॅक्टरीत निर्माण करू शकत नाही. ही माणसं ही फॅक्टरी आणि ही घ्या चांगली चांगली माणसं असं कधी होत नाही. जे आहे ते आपण संघाने शिकवलेलं आहे की आहे तसा घ्या आणि हवा तसा घडवा, हे त्यांचं वाक्य कायमचं असायचं. तर त्याच्यात खूप म्हणजे माझा दृष्टिकोन बदलला, खूप त्याच्यात चेंज आले. म्हणजे माझा तसा संकुचित दृष्टिकोन नव्हता पण तरी सुद्धा बदलला. व्यापकता त्याच्यात आली. हा त्यांच्याकडून शिकलेला गुण आहे. त्याच्यानंतर बऱ्याच वेळा कामकाज कसं करावं ह्याच्याबद्दल ते सुद्धा बोलायचे. त्याच्यातून त्यांच्या बोलण्यातून काही गोष्टी शिकायला मला मिळाल्या. नगर परिषदेत काम कसं करताना काय गोष्टी केल्या पाहिजे त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. कधी त्यांचा संकुचित स्वभाव नाही आहे, व्यापक स्वभाव आहे, सगळ्यांना सामावून घेण्याचा स्वभाव आहे. कधी कोणाशी वैरभाव ठेवून करताना बघितलं नाही. जिल्हाध्यक्ष म्हणून सुद्धा त्याने खूप चांगलं काम केलं. आणि महत्त्वाची एक गोष्ट म्हणजे मला आयुष्यभर म्हणजे लक्षात राहील, आमची श्रेया तेव्हा नगरसेविका होती आणि तेव्हा तिच्या बाबतीत एक घडलेला थोडासा मारामारीचा वगैरे प्रकार होता. तर त्या गोष्टीने ते इतके संतप्त झाले. म्हणजे ती संवेदनशीलता आहे ना ती अतिशय महत्त्वाची आहे. एक आपली नगरसेविका महिला आहे आणि तिच्यावर कोणीतरी हात टाकतंय हे त्यांना सहन झालं नाही. सगळ्यांना त्यांनी म्हणजे अक्षरशः काढून काढलं की तुमच्यात काही दम आहे की नाही, तुम्ही हे सहन कसं काय केलं, ही गोष्ट तुम्ही सहन करता का नाही. आणि त्याच्यासाठी ते स्वतः आले, कंटोलीहून स्वतः येऊन स्वतः म्हणजे त्याचा जाब विचारला. पोलीस स्टेशनला जायचं असेल तर ते त्याच्यातून केस पण झाली आहे. त्यांना सुद्धा प्रॉब्लेम आले की पासपोर्ट सारख्या गोष्टीमध्ये म्हणजे त्यांनी अंगावर घेतलं ते प्रकरण. हे मला ते अतिशय भावलं आणि एका साध्या नगरसेविकेसाठी ते उभे राहिले आणि बाकीच्यांना सुद्धा उभं राहायला भाग पाडलं. की त्याच्यातली महत्त्वाची गोष्ट होती की कोणी त्याची दखल घेत नव्हते, पण त्यांनी ती दखल जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी दखल घेऊन बाकीच्यांना पण ती दखल घ्यायला भाग पाडली. केस आहे ती अलाहिदा, पण ह्या गोष्टी मला त्यांच्या भावणार आहेत. आज ते आमदार म्हणून झालेत, मला अतिशय आनंद झालेला आहे. आमचा हक्काचा माणूस आम्ही कधी त्यांच्याशी एरवी सुद्धा बोलू शकतो आणि त्यांना खूप खूप पुढच्या कार्यकाळासाठी मनपूर्वक सर्वांकडून शुभेच्छा. धन्यवाद. नवनिर्वाचित विधान परिषद सदस्य जटर साहेब आज आपल्या वेंगुर्ला तालुक्यामध्ये या ठिकाणी आलेले त्यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आणि त्यांना भावी वाटचालीस आम्ही सर्वजण खूप खूप शुभेच्छा देत असताना एक चांगलं व्यक्तिमत्व, एक भाषेवर प्रभुत्व असणारं व्यक्तिमत्व आज आपल्या विधान परिषदेमध्ये गेलं याचा खूप अभिमान आहे. आताच सर्वांनी आपल्या मनोगतामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की खूप चांगलं काम या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे मला पण त्यांचा स्वभाव भावतो तो म्हणजे एक मित्रत्वाचं नातं ते प्रत्येकाशी जपतात आणि रोजगाराविषयक ते अत्यंत तळमळीने भांडतात. नानासाहेब सुद्धा त्यांची चांगली भूमिका होती. येणाऱ्या पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा आमच्या रेडी गावातील आपल्या पंचकृषीतील आणि पूर्ण जिल्ह्याला हवा असलेला टाटा मेटलिक्सच्या जागेवरती एक चांगला मोठा उद्योग आदरणीय जटर साहेबांच्या माध्यमातून, आदरणीय राणे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी यावा अशी आजच्या या शुभदिनी त्यांना आम्ही एक विनंती करतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा. आज आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला आणखी एक नव्या दमाचा आमदार भारतीय जनता पार्टीने दिला आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आपल्या वेंगुर्ल्यामध्ये सन्माननीय जटार साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांच्या स्वागतासाठी आपण सर्वजण एकत्र जमलेलो आहोत.
आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्माननीय गटारसाहेब, सन्माननीय सावंतसाहेब, सन्माननीय देवीसाहेब, व्यासपीठावरती असलेले सगळेच मान्यवर मंडळी, खरं म्हणजे अतिशय आनंदाचा क्षण आपण सन्मानित व्यक्त केला की आणखी एक नव्या दमाचा आमदार आपल्या जिल्ह्यासाठी आलेला आहे आणि जिल्ह्याच्या विकासाला निश्चितपणे एक नवी उजाळी या ठिकाणी अध्यक्षण करायला सन्माननीय जटासाहेबांच्या पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो. त्यांना अजूनही त्याची चांगली प्रगती सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हो अशी प्रगती करतो आणि माझे दोन सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विधान परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य आदरणीय प्रमोदजी जटारसाहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित असणारे व्यासपीठावरील सर्वच मान्यवर, आपण उपस्थित असणारे या तालुक्यातील सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, बंधू आणि भगिनी, खरं तर आज आपण शुभेच्छा देत असताना मला असं वाटतं की जे स्वप्न या जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातनं भारतीय जनता पार्टीने बघितलेलं आहे, आपल्या नेत्यांनी बघितलेलं आहे, ते स्वप्न साकार करण्यासाठीच्या दृष्टिकोनातनं ही एक महत्त्वाची घटना आहे असं मी मानतो. कारण एक विजनरी नेता कसा असावा, ज्याचा दृष्टिकोन विकासात्मक कसा असावा आणि तो कार्यकर्ता म्हणून कार्यकर्त्यांबरोबर कसा वागतो, या सगळ्याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आदरणीय जटार साहेब. आपण खरं तर या राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना नेहमीच हार पराजय या सगळ्या पराजयाचा विचार करत असताना आपण सगळ्याच गोष्टींमध्ये अनेक वेळा भावूक होतो, अनेक वेळा या सगळ्यातनं कुठेतरी बाजूला जावं असं आपल्या मनात येतं. परंतु एक जटार साहेब असं एक व्यक्तिमत्व आहे की त्यांनी प्रत्येक गोष्टीमध्ये, मला आठवतंय कालच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी शेवटच्या क्षणापर्यंत काही मोजक्या लोकांना माहिती होतं की जटार साहेबांनाच या ठिकाणी लोकसभेची उमेदवारी त्या ठिकाणी घोषित होईल. कदाचित जटार साहेबांनी सुद्धा काही लोकांना सांगितलेलं नसेल, परंतु सगळ्यांना माहिती होतं की जटार साहेबच त्या ठिकाणी उमेदवार म्हणून घोषित होते. आणि ज्या दिवशी राणे साहेबांचं नाव घोषित झालं त्या दिवशी सगळ्यात पुढे त्यांचा उमेदवारी, त्यांच्या प्रचाराची जबाबदारी खांद्यावर घेऊन या संपूर्ण मतदारसंघात फिरणारा जर प्रमुख पदाधिकारी कोण असेल तर ते जटार साहेब. राणे साहेबांचं या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाल्यानंतर संपूर्ण कोकणामध्ये रॅली काढत असताना त्याचं नियोजन करणं, त्या सगळ्यामध्ये सगळ्या लोकांना अंगावर घेणं, त्या सगळ्याची जबाबदारी खांद्यावर घेणं, या सगळ्या प्रक्रियेमध्ये एक कार्यकर्ता म्हणून आपला पक्ष मजबूत झाला पाहिजे. जसं आता सुषमाताई म्हणाल्या तसं आपल्या पक्षामध्ये नवीन लोक आली पाहिजेत. मग आपल्या पक्षात आल्यानंतर त्यांना कसं घडवायचं याचा विचार पुढे करता येईल, पण ते आज आपल्या पक्षाबरोबर जोडली गेली पाहिजे, तरच आपला पक्ष मजबूत होऊ शकतो. आम्ही जेव्हा छोटी मोठी काही भांडणं घेऊन त्यांच्यापर्यंत जातो किंवा जेव्हा चर्चा करतो त्यावेळी मला असं अनेक वेळा आठवतं की ते सहज घेतात. अरे काय मनीष, कशाला एवढ्या छोट्याशा गोष्टीसाठी तुम्ही विचार करता, सोडून द्या, पुढे कधीतरी चांगली संधी येईल त्यावेळी आपण बघू. एवढा सहज सुलभतेने त्यांनी अनेक प्रश्न हाताळलेले आहेत आणि असा एक कार्यकर्ता ज्यांना या विधान परिषदेचं सदस्यत्व देऊन आमदारकी देऊन पक्षाने खूप खऱ्या अर्थाने एक त्यांच्या कार्याचा सन्मान केलेला. कारण मागचे आमदारकीनंतर मागच्या जवळजवळ 11-12 वर्षामध्ये त्यांनी सातत्याने वेगवेगळे संघर्ष केले, संघटनात्मक चांगलं काम केलं. या ठिकाणी रोजगार उभारणीसाठी जे काही प्रकल्पाचं त्या ठिकाणी समर्थन करत असताना अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते किंवा खास करून राजकारणामध्ये असणारे आपण सगळे कार्यकर्ते आपल्या भागामध्ये एक छोटासा जरी एखादा प्रकल्प आपल्याला आणायचा असेल आणि आपल्या असं लक्षात आलं की स्थानिक लोकांचा त्याला विरोध आहे, तर आपण त्या मतांचा विचार करतो आणि आपण त्या सगळ्या बाजूला राहतो का, तर लोक कदाचित आपल्या विरोधात जातील, मग तो प्रकल्प नाही आला तरी चालेल, परंतु राजकारणामध्ये आपण कशासाठी आहोत, आपण जेवढा काळ या राजकारणामध्ये आहोत त्याच्यामध्ये आपल्याला नेमकं काय घडवायचं आहे याचं एक ध्येय घेऊन प्रसंगी जनतेचा विरोध पत्करून, कारण त्यांना माहिती होतं की जर रिफायनरी सारखा प्रकल्प जर आपल्या जिल्ह्यामध्ये आला, आपल्या कोकणामध्ये आला, तर आपल्या कोकणाचं भवितव्य बदलून जाईल. भविष्यामधला आपला तरुण मुंबईकडे जो जातोय, इतर राज्यामध्ये जो जातोय तो थांबेल आणि कोकण पुन्हा एकदा विकासात्मक पावलं उचलेल, अशा दृष्टिकोनातली एक दृष्टिकोन त्यांचा होता. आणि ते ध्येय गाठण्यासाठी त्यांनी ताठपणे, म्हणजे ज्यावेळी पत्रकारांच्या समोर त्यांच्या प्रश्नाला अनेक नेते त्या ठिकाणी बगल द्यायचे, अशा ठिकाणी ते स्वतः पत्रकार परिषद घेऊन सांगायचे की नाही, आम्हाला रिफायनरी पाहिजे, कारण असं आहे. असं सांगण्याची जी हिंमत आहे ही एखाद्या कार्यकर्त्यामध्ये कशा पद्धतीने असावी त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे जटार साहेब आहे.
खरं तर त्यांच्याबद्दल बोलण्यासारखं खूप आहे की कार्यकर्त्याला पाठबळ कसं द्यावं, त्याला जो कार्यकर्ता दिशा चुकतोय, दिशाहीन होणाऱ्या कार्यकर्त्याला खऱ्या अर्थाने एका शाळेमध्ये घडवण्यासाठी जर पाठवायचं असेल तर ते जठार साहेबांच्या शाळेत पाठवलं पाहिजे असं मला तरी वाटतं. कारण ज्यावेळी आपण एखादी दिशा चुकतो त्यावेळी कशा पद्धतीने पुन्हा एकदा पक्षाच्या या सगळ्या विचारसरणीबरोबर काम केलं पाहिजे, समाजामध्ये कसं वागलं पाहिजे, समाजाबरोबर कसं बोललं पाहिजे, आपल्या कार्यकर्त्यांबरोबर कसं वागलं पाहिजे, याचं सातत्याने ते आपल्या सहजतेने म्हणजे आतापासून खालून वरपर्यंत येईपर्यंत सुद्धा त्यांनी अनेक काही अशा सूचना नकळत केलेल्या आहेत. असे एक आपला हसत खेळत सगळ्यांबरोबर कार्यकर्त्यांबरोबर राहणारा एक नेता म्हणून आम्ही सगळेजण त्यांच्याकडे बघतो. आणि आज या नेत्याला या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने एक मोठी जबाबदारी दिली आहे. मला खात्री आहे की येत्या 6 वर्षामध्ये ते या पदाचा उपयोग करून या जिल्ह्याला नव्हे तर या कोकणाला एक चांगली दिशा देण्याचं काम करतील. विकासाच्या एका उंचीवर घेऊन जाण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोन्ही शासनाच्या माध्यमातून आपल्या या ठिकाणी रोजगार निर्मितीचा प्रमुख खरं तर एक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ते काम करतील असं मला तरी वाटतं. कारण त्यांचं नेहमीच माझ्याकडे बँकर म्हणून जेव्हा येतात, कारण एक मला त्यांच्याबद्दल अधिक आत्मीयता असण्याचं कारण की त्यांची सुरुवात बँकर म्हणून झालेली आहे. एका बँकेमध्ये त्यांनी काम पहिलं सुरुवात केलं आणि तिथून आतापर्यंत इथे या पदापर्यंत ते पोचलेत. आणि हे पोचत असताना या प्रत्येक गोष्टीचा अत्यंत सखोलपणे अभ्यास, म्हणजे कुठल्याही गोष्टीवर आपण बोलू शकतो त्यांच्याबद्दल, आध्यात्मिक विषयाबद्दल बोला, सामाजिक बोला, शैक्षणिक बोला, कुठलाही विषय असो, असं सगळ्या क्षेत्राबद्दलची माहिती असल्याशिवाय आपल्याला नेतृत्व करता येत नाही असं एक त्यांच्यात सगळ्या चालण्या बोलण्यातून आपल्या लक्षात येतं. आणि म्हणून त्यांच्याकडे बघून आपण सुद्धा काहीतरी शिकलं पाहिजे असं मला तर वाटतं. की माझ्या बरोबरच्या सगळ्या युवा कार्यकर्त्यांना, युवा सहकाऱ्यांना माझी एक विनंती राहील की अशा नेतृत्वाचं कधीतरी आपण फॉलोअर बनलं पाहिजे की त्यांनी कशा पद्धतीने जीवनात हे यशाचे टप्पे गाठले आहेत आणि ते गाठण्यासाठी आपण सुद्धा काय केलं पाहिजे, कशा पद्धतीने मेहनत घेतली पाहिजे याचं एक चांगलं उदाहरण म्हणून आज जठार साहेबांकडे आम्ही बघतो. आणि म्हणून पुन्हा एकदा त्यांना मी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. त्यांच्या ज्या मनकामना इच्छा आहेत त्या सगळ्या परमेश्वराने पूर्ण कराव्यात. या कोकणाच्या विकासाबद्दल जीच त्यांनी स्वप्न बघितलेली आहेत ही स्वप्न पूर्ण करण्यासाठी परमेश्वराने त्यांना ताकद द्यावी अशी एक या ठिकाणी प्रार्थना करतो. आपल्या सगळ्यांच्या वतीने पुन्हा एकदा त्यांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सगळ्या कार्यकर्त्यांचे पहिल्यांदा आभार मानतो, मग नेत्यांचे मानतो. कार्यकर्ते नसते तर नेते म्हणतो. सगळे पहिले तुमचे आभार, अध्यक्षांचे आभार, या अध्यक्षांचे आभार, या दादाचे, सगळ्या अध्यक्षांचे, सगळ्यांचेच आभार. शरदरावांचे म्हणजे पहिल्यांदा यांच्यासाठी जोरदार, शरदरावांसाठी जोरदार काय मंदिर उभविणे हेच अमुचे शील, मंदिर उभविणे हेच अमुचे शील, असू आम्ही सुखाने पत्थर पायातील. हा भारतीय जनता पक्षाचा संस्कार. यांच्याकडे बघितलं की आपल्याला यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. असे असंख्य लाखो कार्यकर्ते गेले 100 वर्ष, 1925ला मी सांगितलं तसा विचार सुरू झाला. असंख्य लाखो कार्यकर्ते असे बिचारे त्या पायातले दगड झालेले आहेत. आज जो कळस दिसतो आपल्याला, आज जे आपण सगळ्या पंचायत समिति, खेड़पी, पार्लियामेंट से लेके पंचायत सब हमारा है, सब हमारा है, 22 करोड़ हम है, ये है, वो है, जे आज जे काही फळं भोगताय त्याच्या पायातले दगड असे शरदरावांसारखे अनेक मंडळी आहेत. आपल्या सिंधुदुर्गातले असतील, रत्नागिरीतले असतील, देशातले असतील, अनेक मंडळी त्याग केले. आपल्या पहिल्या 2 अध्यक्षांची तर हत्या झालेली आहे. श्यामाप्रसाद मुखर्जी असतील, दीनदयाळजी असतील, तर आमच्या वाजपेयी, आमचे अडवाणी साहेब, किती लोकांनी कष्ट करून ही पार्टी उभी केली. त्यामुळे अशा हजारो लोकांच्या, शेकडो लोकांच्या, लाखो लोकांच्या त्यागावरती ही पार्टी आपली उभी आहे. आणि मी मागच्या आपल्या वर्गात सांगितले 3,500 वर्षाचा कालावधीचे आपण कॅरी फॉरवर्ड पुढे नेणारे आपण कार्यकर्ते आहोत. कुठल्याही पदासाठी, पक्षासाठी किंवा पैशासाठी, अशा कुठल्या आमिषासाठी आपण नाही आहोत. मी पार्टीच्या सगळ्या आमच्या नेत्यांचे आभार मानतो. पण मी परवा शिवप्रकाशजीनं म्हटलं, सर आपने तो मेरा गोची कर दिया, आपने मेरे को एमएलए बना दिया. बोले क्यों? अरे एमएलए होने के लिए तो सब लोग तरसते हैं, हमारे पास तो
नाम आता है, इधर से आता है, ऊपर से आता है, नीचे से आता है, हमको करो, तो आप बोल रहे हैं हमको मेरा गोची कर दिया। मैं बोला सर ये अच्छा था की माझ्याकडे जे कार्यकर्ते यायचे ज्यांना काही मिळायचं नाही त्यांना मी सांगायचो बाबा माझ्याकडेच बघ शिरा पडली, मागकाच काय मिळालं नाही तर तुला काय मिळत किंवा तो म्हणायचो होय रे होय या ह्यांचा आपला झंगट ह्यांकाच काय मिळत नाही, कोण विचारित नाही तर माका कोण विचारता। परत तो कार्यकर्ता एवढा खुश होऊन जायचा। आता मला गोव्यातनं फोन आला होता दाजी साळकरच्या मतदारसंघात, मी बायकोला सांगत होतो तिथे आमचा दीपक नाईक एक नावाचा नेता होता, दाजी साळकर नवीन पक्षात आला होता आणि हा आपला जुना कार्य। दीपक नाईकचं म्हणणं मलाच आमदारकी लढायची आहे मागची गोव्याची, परत त्याच्याकडे जायची डेअरिंग कोणाची नाही। हा नवीन आलेला दाजी साळकर, आता ह्याला तिकीट द्यायची आणि मी त्या विधानसभेचा प्रमुख, मला सांगितलं अरे तूच जायचं प्रमुख, तू समजवायचं दोघांना, त्याला पण घ्यायचंय, ह्याला आवश्यक खाऊ खोलेन म्हटले माझ्या घरात कशा बांधला। बरं मी त्याच्या घरात गेलो दीपकच्या, अरे ते माझ्या अंगावर येले ना सगळे त्याची बायका पोरा, अरे खानदार सकट सगळे तलवार घेऊन दिले अंगावर। आम्ही एवढे वर्ष काम करतो, आमचं काम आहे, आमचं तमचं काम आहे, 10-15 मिनिटं ह्यो धुमाकूळ सगळा 15 अर्धा तास ऐकलंय। जरा चाय बी 500 जरा, आता जरा काहीतरी पाणी बिनी पाजा, आणि मी माझी स्टोरी सांगून सुरुवात केलंय। मी 10व्या वर्षी म्हटलंय या संघाच्या कार्यात दिलंय, या संघाच्या कार्यात 10व्या वर्षी आलो, लालबाग मध्ये असं काम केलं, अमकं तमकं केलं, इकडे कोण येत नव्हता म्हणून इलही शिरा पडली, खिशातले पैसे घातले, आमदार झाल्यानंतर आम्ही विरोधी पक्षात गेलो, सत्ता येली, माका काळ्या कुत्र्याने कोणी विचारलं नाही, माका नाही विचारलं ते मेला तुका कोणी विचारता। तो मगाशी फोन येलो साहेब, मी तेव्हा पण सांगते आणि आज पण सांगितले, मी प्रमोद सावकार सांगितले प्रमोद जटार होतो म्हणून मी मागे येले, नाही तर आयुष्यात मी बापासाठी पण ऐकले ना, माझी गोची केला नाही, माका पद देवर आहे ना आता माझ्याकडे बिचारे। आणि काल शिवप्रकाशने सांगितलं प्रमोदजी आपके ऊपर यही जिम्मेवारी आहे, तुम्हाला पालघर पासून सिंधुदुर्गापर्यंत फायर ब्रिगेडचं काम करायचं आहे, कुंडली गवर्दे हा समन्वय साधायचे। माझ्याकडे बाळानो सरकार आपलं आहे, पालकमंत्री आपले आहेत, खासदार आपले आहेत, माझ्याकडे काय फार मोठ्या विकास कामांची जबाबदारी। मला मग अशी टीव्ही वाले विचारत होते साहेब मग तुम्ही आता कुठला विकास, बाबा नो तो काय माझा विकास, ते आमचे सगळेच आहेत, सरकारच माझं आहे, पार्लमेंट से लेके पंचायत आहे। माझं काम या संपूर्ण कोकण विभागाचे समन्वयकाचं आहे, फायर ब्रिगेडचं आहे। मग यांनी कुणीतरी उल्लेख केला नवीन माणसं, मला कधी कधी हे वाटतं की नवीन मंडळी आपल्यात आल्यानंतर जुन्या मंडळीनं दुःख का व्हावं, म्हणजे झिलाचा लगीन होऊन सून घरात दिली तर आनंद व्हायला पाहिजे, दुःख व्हायला पाहिजे, आवश्यक खाऊ खोले कशाला। मला जेव्हा राणे साहेब आणि तुमच्या सगळ्या मंडळींचा प्रवेश होता आणि मी होतो तेव्हा जिल्हा अध्यक्ष बाळा, माझ्या बरोबर असे 4 सहकारी होते दुसऱ्या इतर पक्षात आलेले, म्हणले साहेब आम्ही तर उद्या सोडणार, तुम्ही कधी सोडणार, म्हटलं आवश्यक खाऊ खोल्यात मी माझाच घर मी गजब सोडू, तुम्ही सोडा, मी राणे साहेबांच्या सगळ्या मंडळींना घेणार आणि सिंधुदुर्ग जिल्हा 100% करणार। आम्हाला कोणाची नपड नाही, कारण आम्हाला शिकवलेलेच आहे, असतील तसे घ्या आणि या देशाच्या प्रेमाखातर, राष्ट्राच्या प्रेमाखातर हवे तसे घडवा। बरं पद किती लोकांना मिळणार आहेत ती लिमिटेडच आहेत, कोणाला मिळाली आहेत, सगळ्यांनाच काही पद देऊ शकेल असं काही घडत नाही। त्यामुळे ज्याला मिळतं, पण माझी तुम्हाला सगळ्यांना एक विनंती आहे, जे नवीन पदाधिकारी झाले असतील, ज्याचा पद मिळतो त्याचा सन्मान तर करा, पण ज्यांना मिळत नाही ना त्याचा जास्त सन्मान करा। कारण आज मला आमदारकी मिळाली, मला मिळाल्यामुळे असे महाराष्ट्रातले व कोकणातले एक 8, 10, 5, 7 तरी लोक असतील की ज्यांना नाही पक्ष देऊ शकला, एम आय राईट, मला दिली, बाकी 4-5 लोक असतील की जे बिचारे डावलले गेले। महाराष्ट्रातले फक्त 5च आम्ही आमदार झालो, पण 500 लोक तरी 50 लोक तरी मला वाटतं 30 लोकांची यादीच गेली होती, म्हणजे 30 लोकांची यादी 100 लोकांनी कमी 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 करून 30, आता 30 लोक रवलो 5, म्हणजे आता 5 झाले ते 100 लोकांची गाडी खाऊची लागलेच असती। म्हणून आपण ज्यांना मिळालं नाही त्यांचा आपण सन्मान करायचा, मन मोठे ठेवायला पाहिजे। मी आता एका कार्यालयात जाऊन आलो, त्या कार्यालयात असे मला सावंतवाडीतल्या लोकांनी विचारलं तुमच्याकडे 2-2 कार्यालय कसे, एक सावंतवाडीत बस
दुखापत आम्ही पार्टीत घेणार आहोत. काय चिंता करू नका. कार्यालय दिलंच त्या पार्टी देतो. आमचं कोणाची नपट नाही. असा असो विषय चाललो होतो तेवढ्यात तू येईल. आता आम्ही काय करणार. मी त्या सावंतवाडीत मला पत्रकार विचारत होते, साहेब तुमच्या दोन पक्षाची कार्यालय, इकडे कार्यालय आणि एक त्या मळगावात काय कार्यालय. मी एका म्हटले तू येऊ होतस. मी काय सांगितलं ते ऐकू होतं. मी सांगितलं दोनच काय 100 व्हायला पाहिजे. अरे भारतीय जनता पक्षाचं कार्यालय प्रत्येक कार्यकर्त्याच्या घराघरात झालं पाहिजे की नाही. सगळं तमाम 100% झालं पाहिजे. आणि तिकडे गेलो आणि त्या कार्यालयातलं त्याला पण कान टोचले. आपलं कार्यालय जेवढं विशाल आहे मन सुद्धा तेवढी विशाल असायला हवी. कुंडली गौरदे मन विशाल ठेवा बाळानो. हे कामच राष्ट्राचं आहे. हे कामच राष्ट्राचं एक देशाचं आहे. 3500 वर्षापासून आपली संस्कृती चालते. त्याच्या आपण पायी का पदासाठी हे किरकोळ आहे. मनुष्य हा मरते, मरणार आहे. तो कोण आहे अनलिमिटेड. छत्रपती शिवाजी महाराज ज्याने 350 किल्ले, बिचारे 50 वर्षाच्या वर नाही. संभाजी महाराजांचा कार्यकाळ किती वर्षाचा आहे. 32 वर्षाचा असेल. म्हणजे महापुरुष होऊन गेले. कोणाला काय मिळालं. आपण उगाच आपल्या ते देहात अडकलेलो आहे. माझा आपल्याला प्रत्येकाला वाटतं मी काय 200 वर्ष झालो तरी मरत नाही. करा की खोटा सांगा मला. म्हणून ज्या पार्टीमध्ये आहोत बाळानो, मी एवढ्यासाठी सांगतो, येणाऱ्या मंडळींचा सन्मान करा, त्यांना मानाचं मान द्या. काही आणि ही पार्टी अशी आहे. मग अशी या दादाने सांगितलं त्या आमच्या राष्ट्रपती ताईंना तरी कुठे माहित होतं मुर्मू ताई नाही की हा बाबा आम्हाला दुसऱ्या दिवशी राष्ट्रपती करणार. अरे पार्टीच आपली एवढी सुंदर आहे. आपण अध्यक्ष 3 वर्ष पुरता असतो. झालं तर आणखीन एक्सटेन्शन. नंतर माजी अध्यक्ष कोण कुत्रा विचारित नाही हे काम सांगतोय. खरा की खोटा. चांगल्या भाषेत वाईटच नाही. 7-12 आम्ही नाही. 7-12 सोडा, इतर हक्क सोडा. अरे तुका कुळात पण कोण ठेवतले नाही. ही पार्टी ही नित्य नवीन आहे. नवीन मंडळी जोडत जातात. हे राष्ट्राचं काम आहे. हे 3500 वर्षाच्या आपल्या संस्कृतीचं काम आहे. सनातनचं काम आहे बाळानो. हे इदम नममचं काम आहे. आपलं नाहीये असं समजून करा. आपल्या रेषेतच अडकून नका राहू. आपल्या रेषेपेक्षा एका आपल्या सगळ्या महापुरुषांनी एक मोठी रेषा केली आहे. आपण त्याचे पायी आपण भुई आहे त्या पालखीचे. आपण वारकरी आहोत. असं विशाल मन केलं ना की मग मनाला नाही दुःख होत. 12 वर्ष काय आणखी 25 वर्ष आम्हाला नाही पद दिलं, आम्हाला काय फरक पडतो. ज्या अजितरावांनी प्रमोद जठारला घरी येऊन गडकरींच्या घरी घेऊन गेले, आमच्या अख्ख्या खानदानाला कौतुक. अरे ह्यो आमदार हा घरा की लोन सांगता गडकरीकडे जाऊन आता माका नको तिकीट देऊ ह्याका देवा. अरे म्हटले कोण तिकीट एसटीची तिकीट सोडित नाही. ह्यो बाप जो आमदारकीची तिकीट सोडता घरा की मोठा. त्यामुळे आपली पार्टी माझा सन्मान केला. मी तुमचा अत्यंत आभारी आहे. आणि या भागामध्ये वेंगुर्ल्यामध्ये तर आपण बघतोय विकास कामाचं तर काय गंगाच आहे. म्हणजे मला आठवते एकदा भाऊ माझं लफड काय आहे. लफड म्हणजे असं लफड नाही ते बायको म्हणजे काय की मला किरकोळीत बोलताच येत. माझा प्रॉब्लेम आहे. गंमत सांगतो की 2012ला मी जेव्हा कणकवलीत आलो होतो. 12 पण नाही त्याच्या अगोदर 8ला जस्ट आलो होतो. उपाध्यक्ष केला होता. माझा प्रवेश फक्त 12 लोकांचा झाला बाळा. मी 13वा. आणि ज्याच्या पुढेच प्रवेश झाला त्याच्या घरात झाला. त्याने सांगितले काय सांगितले, सुषमाताई हे 12 लोक कणकवलीतले नाही. तुम्ही आता जिल्हात उद्या राणेने मारले तर आम्ही जबाबदार नाही. येता आपल्या जबाबदारीवर या. मी म्हटले मेल्यानं मका घाबरवतात की प्रवेश देतात. गाव पर्यंत आहे ना पळत जाऊ शकतो. मी म्हटलं बघा, मी म्हटलं कार्य करायला संधी आहे. इकडे काहीच नाही, तिकडे निर्माण करायला पाहिजे. मी तुमच्या कुलकर्णी साहेबांच्या घरी गेलो. मिलिंद कुलकर्णी सांगितलंय का जाहीर सभेतले की मिलिंद कुलकर्णीने सांगितलं तरळ्यामध्ये आमच्या संघाचा सोयीचं आमच्या जर माझ्या माहितीतला होता. राणे साहेबांना बघतो. मी म्हटलं आज लिहून ठेव. प्रसाद देवधर आहे ना त्याला विटनेस आहे. म्हणजे एक दिवस असा येईल माझा कार्य तेव्हा थांबेल
जेव्हा नारायण राणे साहेब सगळ्यांना घेऊन भारतीय जनता पक्षात येते कुंडली औषध खाव खाल्लं तो बोलतो लोक आणि राणे का जाऊन सांगतो लोक पण सवयी सोड नाहीत तुम्हाला, पण टाळा. जेव्हा संपत्ती भरपूर येते, सुख भरपूर येतं, समाधान भरपूर येते, सत्ता भरपूर येते, तेव्हा वाईट गोष्टींना सुरुवात होते. म्हणून बाळानो, अध्यक्षानो आणि तुम्ही अध्यक्षाने आपली जबाबदारी आहे. हे सगळे या बाजूला बसलेले आहे ना, हे तंटामुक्ती अध्यक्ष आहेत असं मी समजतो. मी याचा अर्थ तुम्ही तंटा नाही करणार, पण पार्टीचं समन्वयाचं काम हे आहे की आपण कार्यकर्त्यांमधला समन्वय, सत्तेमधला समन्वय, विकासामधला समन्वय. विकासामध्ये मी मगाशी यांच्याशी बोलताना सांगितलं, आम्हाला काल काही कान गोष्टी त्याच्यातलं की सरकार काम करतंय, आपले पालकमंत्री काम करतायत, लोकप्रतिनिधी काम, पण यांच्या पण नजरेतनं काही गोष्टी सुटत असतील. तेच म्हणजे काय, परमेश्वर आहे. आता गृहमंत्री आहेत फडणवीस साहेब, कुठल्या तरी महिलेवरती अत्याचार होतो, आता काही गृहमंत्री कुठे कुठे गावात धावणार. मग आपण काय करू शकतो, आमच्या वेंगुर्ल्यातल्या एका ताईच्या वरती अत्याचार झाला, माझा जिल्हाध्यक्ष ज्याने अत्याचार केला, मी जिल्हाध्यक्ष होतो, त्याचा अत्याचार केला, त्याच्या घरात जाऊन त्याला मारला की नाही सांगा. ताई मारला नेऊन काय त्यावर हात मोडलेलो, पाय मोडलेलो. मग ती तर माझी कार्यकर्ती होती, माझी नेता होती, माझी नगरसेवक होती. पण इथल्या बसलेल्या पुरुष मंडळींना, कार्यकर्त्यांना सगळ्यांना सांगायचं आहे, आमच्या फडणवीस साहेबांनी क्लीन चिट दिलेला आहे. असा कुठल्याही महिलेवर अत्याचार झाला, तुमच्या माध्यमातून पण सांगा, माझा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता फायर ब्रिगेड सारखा उभा राहायला पाहिजे, पोलिसांसारखा उभा राहायला पाहिजे, आणि जो अत्याचार करेल त्याला त्याच ठिकाणी जाग्यावर थांबवलं पाहिजे किंवा त्याचं निर्दालन केलं पाहिजे. एम आर राईट? करणार का रे? बरोबर आहे. हा संदेश आजच्या माझ्या सत्काराच्या निमित्ताने तुमच्याकडे गेला पाहिजे. सरकार सगळं करेल नाही, आम्ही कार्यकर्त्यामधला समन्वय ठेवू, आम्ही विकासामधला काही बॅकलॉग शिल्लक राहिलाय तो पटावर आणू. आम्ही मोर्चाने आंदोलन काढून दमलो, अहो असं एक आता तुम्ही काम करून दमता, आम्ही मोर्चाने आंदोलन करून दमलो. म्हणजे असं काही काळ असा होता की आंदोलन मोर्चा नाही केलं तर लोक अस्वस्थ व्हायची, काहीतरी आंदोलन काढणार आहे, काहीतरी काढणार आहे असं व्हायचं. आता सत्ता आली, आता आपण आंदोलन करणारे नाही, आता आपण या सगळ्या गोष्टीचं सोल्युशन काढणारे कार्यकर्ते. लक्षात आलं? आपण सत्तेतले कार्यकर्ते. त्यामुळे अशा प्रकारचं कुठे कुठे जिथे बॅकलॉग असेल, छोट्या गोष्टी असेल, त्याच्यावर सोल्युशन काढण्याचं काम माननीय अध्यक्षजी, आपले पालकमंत्री काम करतायत, पण त्यांच्या नजरेतनं काही गोष्टी सुटत आहेत. तर तुमच्या दोन्ही अध्यक्षांचं काम आहे, जेडपीच्या अध्यक्षांचं काम आहे, जेडपीच्या सदस्यांचं काम आहे, नगराध्यक्षांचं काम आहे. ह्याचा बभरा करायचा नाही, याच्यासाठी आंदोलन करायचं नाही. मग समन्वयाने देशातल्या, राज्यातल्या, आपल्या सत्तेच्या कुठल्या माणसाकडे गेलं तर सुटेल, हा विचार पण आपल्या कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी करायचा आहे. हा समन्वय माझ्या सत्काराच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांच्या कार्यकर्त्यापर्यंत पोहोचवा, एवढंच सांगण्यात या ठिकाणी आलो. आपण सगळ्यांनी माझं शांतपणे ऐकून घेतलं, सत्कार केलं, स्वागत केलं, त्यामुळे पुन्हा एकदा आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय खाली बसा.